भाऊ, आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं आपलं प्रयोजन काय? खऱ्या अर्थाने आज पत्रकार परिषद घेण्यामागचं प्रयोजन असं आहे की मागच्या काळामध्ये मी 31/10/2025 माननीय कलेक्टर महोदयांना, आयुक्तांना आणि मुख्यमंत्री वगैरे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना एक पत्रव्यवहार केलेला होता की जेणेकरून ते मुक्ताईनगर तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान, शेतीचं नुकसान झालेलं होतं आणि त्याच्यासाठी जेव्हा पैसे आले, शेतकऱ्यांना पैसे ऑक्टोबर महिन्यातच आले आणि ऑक्टोबर महिन्यात पैसे आल्यानंतर माझ्याकडे अनिल शांताराम कांडेलकर, तालुका मुक्ताईनगर, राहणार राजुरा, यांची एक तक्रार आली की बाबा माझ्या गावामध्ये 13,45,000 रुपये समथिंग या नुकसान भरपाईचे आले. मुक्ताईनगर तालुक्यातल्या 19,016 म्हणजे 19,016 लोकांचं नुकसान झालं होतं. त्याच्यासाठी 24,21,49,630 रुपयाची रक्कम इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारने मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 24 कोटी रुपये जी मदत झाली आहे त्यामध्ये अनिल शांताराम कांडेलकर या ग्रस्ताचं मला पत्र आलं की माझ्या गावामध्ये एकूण 13,45,000 रुपये आले. याच्यामध्ये काही गट जे आहे ते अस्तित्वात नाही आहे. त्यांच्या नावाने एक मोठी रक्कम म्हणजे 1,00,000 रुपयापर्यंतच्या आल्या. तर हा गट नंबर 500 गट नंबर बोरखेड्यामध्ये अस्तित्वात नाही आहे आणि त्याच्यावर 500 गट नंबर सोबत 1,04,000 रुपये आले. एक अजून 4 नंबरचा गट अस्तित्वात नाही आहे, ते 4/1 आहे, 4/2 आहे, असे गट आहे, त्याच्या नावावर लाखो रुपये आले. पण जिथे कुठे गट अस्तित्वात नाही, जिथे कुठे गट अस्तित्वात आहे पण त्याचं हेक्टर कमी आहे, म्हणजे हेक्टर कमी आहे, जास्त हेक्टर दाखवून जास्त पैसे तिथे टाकण्यात आले. VKCच्या नंबरवर त्यांना पैसेही टाकण्यात आले. म्हणजे अशा पद्धतीमध्ये गैरव्यवहार करण्याचा काही प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. याच्या संदर्भात मी त्याची तक्रार आल्यानंतर त्यांनी पण जशी तक्रार जसं त्यांनी यादी बघितली, त्यांना हायलाईट झालं, त्यांनी तहसीलदार महोदयांना किंवा कलेक्टर महोदयांना तशा त्या अधिकारी लोकांना तक्रार केली. पण त्यांच्याकडून नाही झालं. त्यांनी मला तक्रार केल्यावर मी जेव्हा ते बघितलं तर मी आश्चर्यचकित झालो की हे काय आहे. आणि हे बघितल्यानंतर मी 31 तारखेला मान्य तहसीलदारांना, कलेक्टरला किंवा प्रशासनातल्या सगळ्या शासनातल्या मंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदय सगळ्यांना तक्रार केल्यानंतर आजपर्यंत त्याच्यामध्ये काही झालेलं नाही. आज मी 12 वाजता जेव्हा तहसीलदारांना भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं मी संध्याकाळी पत्रकार परिषद घेईल आणि उद्यापासून आंदोलनात्मक पवित्रा घेऊन तुमच्या विरोधामध्येच कोर्टात जाईल. तेव्हा आज कुठेतरी त्यांनी गुन्हा दाखल करायला घेतला अशी मला आता माहिती आपल्याच माध्यमातून मिळालेली आहे. अजून गुन्हा दाखल झाला नाही आहे. आपण आता विचारूयात PIला की गुन्हा दाखल झाला आहे का. पण ते तुम्ही जर बघितलं तर 31 तारखेला मी तक्रार केल्यानंतर 1 तारखेला त्या तलाट्याने पुन्हा 8-9 लाख रुपये जे होते ते एका दिवशी एक रकमी पैसे भरले. तर तलाट्यासारख्या माणसाकडे 8-9 लाख रुपये एका मिनिटात भरायला येता कुठून? याचा अर्थ हा भ्रष्टाचार झाला हे तर प्रूव्ह होत आहे ना. पण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल होणे गरजेचं होतं, क्रमप्राप्त होतं, पण तो होऊ शकलेला नाही. पण एका गावामध्ये 13 लाख रुपयापर्यंत इतकी मोठी रक्कम येते, त्याच्यातली काही रक्कम भ्रष्टाचाराची जर 8 लाख रुपये एक व्यक्ती भरतोय, तर मला असं म्हणायचं खऱ्या अर्थाने जो शेतकऱ्याचं नुकसान झालं, ज्याची जमीन खरडून गेली, ज्याचं शेती साहित्य वाहून गेलं, ज्याचे गुरंढोरं वाहून गेले, पशुधन वाहून गेलं, अशा लोकांना पैसे न भेटता काहीतरी फॅब्रिकेटेड लोकांना किंवा फेक लोकांना पैसे देण्याचं जो काम करतोय, अशा लोकांची खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी याची SIT लावली पाहिजे. आपण कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना देतोय, त्यांच्या पाठीशी उभं राहतोय. सरकार मायबाप म्हणून खऱ्या अर्थाने हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहत आहे. पण जर अशा पद्धतीत प्रशासनातले काही अधिकारी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून योग्य शेतकऱ्यांना लाभ न देता जर असं करत असतील तर एका आमदारालाही 4-4 वेळा तक्रार करावं लागतं, पत्रकार परिषद घ्यावं लागते. तर हे तर मला असं वाटतं की प्रशासन जे आहे हे काही धोरण विचारात घेत नाही आहे आणि अशा आडमुठेपणाने जर वागत असेल तर प्रशासनातले जे जबाबदार सगळे लोक आहे यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. माझी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती की याची SIT लागली पाहिजे. माझ्या तालुक्यात 24 कोटी रुपये आले आहे, तर इतर तालुक्यांमध्ये आले असतील, इतर तालुक्यातही हा विषय होऊ शकतो किंवा असं झाला असेल. म्हणून सगळ्या तालुक्यात जळगाव जिल्ह्याची पूर्ण चौकशी करून अतिशय पारदर्शकतेने त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पैसे दिले पाहिजे. या 8 लाख रुपये आता यांनी याच्यामध्ये असं झाले तर खऱ्या अर्थाने कोण शेतकरी तिथे राहून गेला तेही आता चौकशी झाली पाहिजे. पण त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे. आपण कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना देतोय, त्याचा अशा पद्धतीत मला असं वाटतं की भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे आणि जे भ्रष्टाचार करणारे आहे यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आज मी खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्राला हे समजलं पाहिजे की शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं असतानाही प्रशासनातले अधिकारी हे करताय. आता हा मी तुम्हाला सगळे पुरावे याचे दिलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये टोटल शेतकरी आहे, शेतकऱ्यांची नावं मी घेतली नाही पाहिजे इतकं मला समजतं. याच्यामध्ये सगळे शेतकरी काही गुन्हेगार नाही आहे. पण खऱ्या अर्थाने ज्या कर्मचाऱ्याने की ज्या अधिकाऱ्याने जेवढे अधिकार आहे त्यांनी हे केलं महसूलच्या, याची चौकशी झाली. महसूल असेल, कृषी असेल किंवा जो असेल कोण,
ज्यांनी ज्यांनी सर्वेक्षण केलं ज्यांनी यादीमध्ये नावं टाकले ती चौकशी केली पाहिजे. आता माझ्याकडे सगळं हायलाइटेड आहे आणि माझ्याकडे उतारे पण आहे. कोणाचा उतारा किती हेक्टरचा किती आरचा आहे आणि त्याला किती हेक्टरचे पैसे आलेले आहे हे सगळे पुरावे मी आपल्याला दिले आहे. पण हे एका गावाचं आहे, ते पूर्ण तालुक्याचं जर चेक केलं तर पूर्ण तालुक्यात बी काय भ्रष्टाचार झाला तेही समजेल. आणि मला असं वाटतं की हे करणं आता कर्मप्राप्त याच्यासाठी आहे की जर बोलून म्हणून तक्रार करून होणार नसेल, त्या भ्रष्टाचाराचा खरा म्होरक्या कोण प्रशासनातला तेही समोर आलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.